देखिए बचा के आइए, प्रधान जी बचा के लेके आइए उन लोग को। आराम से आराम से आराम से आइए। हे सफाला वेस्ट साईनगरची परिस्थिती आहे। साईनगरची परिस्थिती हे कंबरच्या वरपर्यंत पाणी गेलेलं आहे आणि प्रधानजी आहेत, मी ब्रिजेश पांडे, आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून 8 वाजल्यापासून आम्ही या लोकांची मदत। सोनू आहे, जेपी आहे, अशोक गुप्ता म्हणून आहेत आणि कमर तक पाणी ही आमची ताई आहे। हे बघा ही परिस्थिती आहे। हे परिस्थिती आहे, घराचा आत पाणी शिरलेलं आहे। रोजचे मूलभूत सुविधा जी आहे, कपडे, राशन, भांड्या वगैरे सर्व भिजून गेलेले आहेत, बिछाणे वगैरे सर्व भिजलेले आहेत आणि मी प्रशासनाकडून ही विनंती करीन का या गोरगरिबांना होईल तेवढा मदत करावं, कारण आता जे काय होतं यांच्याकडे ते सर्व भिजलेलं आहे। आपण यांना विचारू, ये कौन सा जगह है भाई साहब? ये साईनगर ईस्ट है, नहीं सॉरी साईनगर वेस्ट है। इधर सुबह से हम लोग 8 बजे आए हैं। 8 बजे देख रहे हैं सबके घर में पानी घुसा हुआ है, सबका सहयोग कर रहे हैं और सबके घर घर में पानी घुसा है, उनका सहयोग कर रहे हैं। और दूसरी बात यह है कि सबका राशन और सब पूरा भीग गया हुआ है और राशन कपड़ा सब भीग गया है। और प्रशासन से आप निवेदन कर रहे हैं कि भाई कितना भी कुछ सहयोग करें, क्योंकि सबका यहाँ पे हालत खराब है और सबका प्रॉब्लम है सर, और सब वेस्ट का पानी ईस्ट नहीं आता है। जसं का तुम्ही ऐकल्यात आता, प्लीज तुमच्याकडून आग्रह आहे प्रशासनाकडून का या गोरगरिबांकडे काहीतरी लक्ष घ्याला आणि बिचारांना होईल तेवढी मदत करा। धन्यवाद। अगर पड़े ना घर में कौन से है? हाँ अभी तक बेटा चाचा क्या ये अरे आए पानी गया अंदर, घर में गया? पूरा फ्रिज डूब गया, सब डूब गया है, उनका पलंग डूब गया है, बहुत बड़ा नुकसान क्या हुआ नाम है। चाचा आपका? मेरा नाम अब्दुल कादिर। अब्दुल कादिर। ये कहाँ पे रहते हैं आप? ये ये साईनगर साईनगर वेस्ट में साईनगर में क्या क्या नुकसान हो गया चाचा अभी तक? नुकसान क्या अभी देखो, ये नुकसान तो नहीं है, सब भरा है, बस राशन पानी सब ऊपर चला है। घाट और घर में पानी गया है, सब में गया है। घर में बाथरूम में है, संडास में पानी नहीं गया, खाली बाथरूम में पानी गया, संडास में गया। राशन डूब गया और घर भी डूब गया इनका। देखो घर के सब ऐसे दिखाओ तो, ही परिस्थिती। और सब लोग चले गए क्या? पानी है लहान मुलांना वाचवण्याकरता काकांनी या बाजूच्या घरामध्ये पाठवलेलं आहे आणि ही कंडिशन आहे या आजोबांची। बिचारे भरपूर नुकसान आहे, राशन पाणीपासून घरातले जितके पण वस्तू होते, इलेक्ट्रॉनिक सामान वगैरे सर्व डुबून नाश झालेले आहेत। निकालो पानी खाते रहो। ये देखो उधर ये आप बोलते रहो अभी। चाचा क्या नाम रहेगा आपका? आपका कितना नुकसान हुआ, क्या हुआ है? नुकसान तो बहुत है। बोलो क्या नुकसान हुआ चाची? पानी सुबह से गया है। सुबह से पानी है क्या ना? क्या नुकसान हुआ? राशन अरे राशन, दाल, चावल सब भीग गया आपका? हाँ, पूरा भीग इधर देखिए, सामने गया। देखिए। हाँ, पूरा भीग गया। अब सुबह से कपड़ा भीगा ही पाएगा नहीं। कपड़ा मत दिखाओ, जो नुकसान बोलो। हाँ, जैसे वही बोल रही हूँ, पूरा ही पानी बहुत गया है। ही परिस्थिती। पत्थर है बोलो। विनंती आहे प्रशासनाला का या गोरगरिबांना होईल ती मदत करा आणि यांना रोज उपयोग होणारी वस्तू जी आहे, राशन झालं आणि मूलभूत जी सुविधा आहे ती प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी, ही विनंती आहे प्रशासनाला। हे बिचारी काकी आणि यांचे हे नवरे हे सकाळपासून सांगताय का पाण्यामध्ये शिरलेले आहेत। हे बघा, ही कंडिशन आहे, हे असं पाणी काढतात। साईनगर सफाला वेस्टमध्ये राहतो। इथे किमान 150 ते 200 घरं आहेत
या घरामध्ये सर्वांच्या घरामध्ये म्हणजे मला वाटतं प्रत्येक जणांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. तरी कमरे एवढं तरी पाणी शिरलेलं आहे. काही लोकांचं काही राशन खराब झाले, काही लोकांचे कपडे खराब झाले. इथे कोणाला काही चान्सच नाही बाहेर पडायचे, एवढं पाणी शिरलेलं आहे. काही लोक तर घराच्या बाहेर पडू शकतच नाही, एवढं पाणी भरलेलं आहे. तसेच आम्हाला इथे राशनचे म्हणजे एवढे हे झालेले आहे, आमच्या राशन खराब झाल्यामुळे आम्हाला काय कसली सोय भेटली नाही. तसेच आम्हाला हे दोघांनी घरोघरी येऊन आम्हाला मदत केलेली आहे. तसेच प्रशासकीयाने आम्हाला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे आम्हाला प्रशासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी किंवा चांगल्या झोनमध्ये घेऊन जाऊन आमची मदत करावी एवढी विनंती करतो. ठीक आहे काका, आता तुम्ही सांगत होते का घरात पेशंट आहे तुमच्या? हो साहेब, माझ्या घरामध्ये पेशंट आहे. मी तिला हलवू पण शकत नाही आणि कुठं नेऊ पण शकत नाही. बेडवरती कंपल्सरी आहे. अच्छा, घरात पाणी आलेलं आहे का? पाणी थोडं आलं होतं, आता थोडंसं कमी झालंय. नुकसान एवढं काय येणार आहे. नुकसान काय झालंय काका? सांगा ना, सगळं झालं. कपडे वगैरे थोडे भिजले आणि थोडंसं धान्य वगैरे भिजले. अच्छा अच्छा अच्छा. आणि मेन का मी घरातून बाहेर पडू शकत नाही. पेशंट बेडवरती आहे. अच्छा, तुमची मिसेस आहे का? हो, मिसेस आहे. ठीक ठीक जर काय मदत होत असेल सरकारकडून तर केली तर मेहरबानी होईल आपली. ठीक. आता मी प्रशासनाला विनंती करतोय का या गरिबांकडे लक्ष द्यावे आणि या साईनगरमध्ये 150 ते 200 घरं आहेत. त्या घरांमध्ये बहुतेकच्या सर्व घरं, जेवढे पण घरं आहेत त्या सर्व घरांमध्ये पाणी शिरलेले आहेत. रोजचे जे उपयोगातली वस्तू आहेत, अन्नधान्य, कडधान्य किंवा कपडे वगैरे, बिछाणे वगैरे सर्व भिजलेले आहेत. हे या आशयावरती होते की पाणी कमी होईल, पण पाणी काय कमी झालं नाही आणि या लोकांनी काय वस्तू वरती घेतले नाही, त्याच्यामुळे नुकसान भरपूर झालेलं आहे. तर कृपया प्रशासनाने यांच्याकडे लक्ष द्यावं आणि जर होत असेल तर यांना सेफ झोनमध्ये कुठेतरी नेऊन ठेवण्याची कृपा करावी, ही विनंती आहे प्रशासनाकडून.